इयत्ता 12वीचा सॉलिड स्टेट टॉपिक बघणार आहे. हा स्टेट बोर्डला फक्त असणार आहे. एनसीईआरटी जेई किंवा नीटला नसणार आहे. सॉलिड स्टेट इयत्ता 12वीसाठी आहे. सॉलिड स्टेट हा टॉपिक 3 ते 5 मार्कासाठी 3 ते 5 मार्कासाठी एक MCQ विचारला जाईल. त्यानंतर एक 2 मार्काची थिअरी विचारला जाईल आणि 2 मार्काचं न्यूमेरिकल विचारलं जाईल. आता सॉलिड स्टेट हा 11वी सायन्समध्ये आहे. स्टेट ऑफ मॅटरमध्ये आहे. त्याच्या प्रॉपर्टी तिथं दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी बघा, देअर आर 3 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यामधलाच एक पार्ट आपला कुठला घेतला आहे, सॉलिड स्टेटचा हा पार्ट घेतलेला आहे. या ठिकाणी सॉलिड म्हणजे नेमकं काय असतं, इंटर पार्टिकल अट्रॅक्शन. इंटर पार्टिकल अट्रॅक्शन म्हणतो आपण. इंटर पार्टिकल अट्रॅक्शन स्ट्रॉंग इंटर पार्टिकल अट्रॅक्शन असतं हे सांगितलं जातं. त्यानंतर डेफिनिट साईज, शेप आणि व्हॉल्यूम दिलेला असतो. त्यानंतर ह्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. हा मेल्टिंग पॉइंट कसा असतोय, शार्प असतो. मेल्टिंग पॉइंट कसा असणार आहे, शार्प असणार. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. सॉलिड स्टेट मध्ये जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्सला आपण या ठिकाणी काय म्हणतो, आयन्स म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो. त्यामध्ये सॉलिड स्टेटचे एकूण 2 टाईप आहेत. त्या ठिकाणी 2 मेन टाईप्स असणार आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड्स. पहिलं टाईप असणार आहे त्याचं एक क्रिस्टलाइन सॉलिड हा पहिला टाईप. त्यानंतर दुसरा टाईप असणार आहे त्याचा ॲमॉर्फस सॉलिड. असे एकूण मेन 2 टाईप्स असणार आहेत. त्यामध्ये पहिला टाईप असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आपण पाहू. आता क्रिस्टलाइन सॉलिड हा क्रिस्टलाइन नेचर दाखवतो. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिडचे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसं असतात, एकतर रेग्युलर असतात. त्या ठिकाणी रेग्युलर असतात आणि त्यानंतर पिरियॉडिक असतात. कसं असतात, पिरियॉडिक असतात. त्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक त्याची असणार आहे ते आपण पाहू. ह्या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिडचं जे ऑर्डर असतं, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचं ऑर्डर असतं ते लॉंग रेंज ऑर्डर असतं. त्यानंतर तिसरे कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगते, दे आर ट्रू सॉलिड्स म्हटलं जातं. त्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं तर शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. त्यानंतर पाचवी जी कॅरेक्टरिस्टिक आहे, पाचवी कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली जाते बघूया. दे आर ॲनिसोट्रॉपिक. हा काय असणार आहे, ॲनिसोट्रॉपिक असणार. ॲनिसोट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता हे जे एक्झाम्पल कुठलं असणार आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, साल्ट सच ॲज NaCl असेल. त्यानंतर या ठिकाणी NaCl हा सॉल्ट असणार आहे. त्यानंतर काही मेटल्स असणार आहेत, काही या ठिकाणी नॉन मेटल्स पण असणार आहेत. नॉन मेटल्स पण त्यामध्ये येणार आहेत. आता दुसरा टाईप कुठला असणार आहे तो आपण या ठिकाणी बघूया. दुसरा टाईप पाहू, ॲमॉर्फस सॉलिड्स.
आता अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, अमॉर्फस इन नेचर असं दाखवलं जातं. त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक असणार आहे, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ अमॉर्फस सॉलिड्स आर इरेग्युलर. इरेग्युलर म्हणजे काय असणार आहे, नॉट रेग्युलर आपण म्हणू शकतो, नॉट रेग्युलर म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी इथे रेग्युलरिटी असते का, नसते, अजिबात नसते. त्यानंतर दुसरं ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, दे आर सुपर कूल्ड लिक्विड्स. सुपर कूल्ड लिक्विड्स, सुपर कूल्ड लिक्विड्स म्हणजे हे थंडावा आपल्याला देतात. त्यानंतर तिसरं ह्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक असणार आहे, त्याची जी ऑर्डर असते अमॉर्फस सॉलिडच्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी ऑर्डर असते ती ऑर्डर असणार या ठिकाणी शॉर्ट असते, शॉर्ट रेंज ऑर्डर, शॉर्ट रेंज ऑर्डर असते. त्यानंतर चौथं काय सांगितलं जातं या ठिकाणी, अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक. अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक, आयसोट्रोपिक इन नेचर असतं. या एकूण कॅरेक्टरिस्टिक किती असणार या ठिकाणी, 4 कॅरेक्टरिस्टिक आहेत. आणि पाचवा एक कॅरेक्टरिस्टिक आहे या ठिकाणी, जो ह्याचा मेल्टिंग पॉइंट असतो तो शॉर्ट असतो. मेल्टिंग पॉइंट, त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो या ठिकाणी, डेफिनेट असतो का, नसतो. हे लक्षात ठेवा. रेग्युलर असतो का, नसतो, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल हे जे असणार आहे, एक्झाम्पल असणार या ठिकाणी ग्लास असणार आहे. ग्लास हा गुळगुळीत असतोय, त्यानंतर मायका सुद्धा कसा असतोय, गुळगुळीत असतोय. हे एक्झाम्पल्स असणार आहेत. त्यानंतर रबर सुद्धा ह्या ठिकाणी ह्यामध्ये येतं. असे भरपूर असे एक्झाम्पल या ठिकाणी असणार आहेत.